नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. डिपार्टमेंटल PSI रिलेटेड आलेल्या त्या ॲडच्या संदर्भात आपल्याला दैनिक अकॅडमी पुणेच्या माध्यमातून काही सेशन्स त्या ठिकाणी आयोजित केले होते. त्या शृंखलेमध्ये एक पुढचं पुष्प म्हणून आपण आजच्या सेशनकडे बघूयात. PSI पदासाठीच्या मर्यादित विभागीय स्पर्धा ज्या पूर्वपरीक्षा 2023 संदर्भातील ही ॲड जी आलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एकूण अभ्यासक्रमामध्ये राज्यशास्त्र या विषयाचा जो अभ्यासक्रम बघितला आहे त्याच्यामधील मुख्यतः मूळ घटक कुठले होते, या घटकांचा समावेश असणाऱ्या उपघटकांचा समावेश काय काय होतो याच्यामध्ये, याशिवाय या घटकांवर पूर्वीच्या परीक्षांमध्ये PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये कसे प्रश्न विचारलेत, या पार्श्वभूमीवरती आजचं एक सेशन त्या ठिकाणी आपण आयोजित करतोय. बघूयात काय आहे या राज्यशास्त्र विषयाचा महत्वपूर्ण हा सिलेबस आणि याच्यामधील मुख्यतः घटक काय आहेत हे PYQच्या माध्यमातून आणि या एकूण विषयाला न्याय देत असणारं हे पुष्प कसं असेल याच्याबद्दल थोडीशी आपण चर्चा करूयात. मित्रांनो, राज्य शासन या ठिकाणी जिल्हा प्रशासन आणि ग्राम प्रशासन अशा 3 टप्प्यांमध्ये आयोगाने हा सिलेबस त्या ठिकाणी दिलेला आहे. राज्य प्रशासन असं आपण त्याला म्हणतो, राज्य प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि ग्राम प्रशासन या 3 घटकांच्या आधारे राज्यशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम त्यांनी त्या ठिकाणी आयोगाने दिलेला आहे. राज्य प्रशासन, त्याच्या खाली जिल्हा पातळीवरती जिल्हा प्रशासन आणि गाव पातळीवरती ग्राम प्रशासन, ह्या 3 टप्प्यांमध्ये एकूण अभ्यासक्रमाचा समावेश असणारे घटक कुठले आहेत त्याबद्दल आपण आता चर्चा करूयात. मुख्यतः आजच्या सेशनचा उद्देश आहे की पूर्ण सिलेबसची आउटलाईन काय आहे, या संदर्भात PYQs कशा पद्धतीने विचारलेले आहेत, या संदर्भातील चालू घडामोडीचा संदर्भ देऊन या विषयाला न्याय देत असताना आपल्याला कसा हा अभ्यासक्रम अभ्यासता येईल, हा आजच्या या सेशनचा उद्देश आहे. 3 टप्प्यांमध्ये असणाऱ्या या सत्रातील त्या ठिकाणी पहिलं सेशन किंवा पहिला सेक्शन आपण ज्याला म्हणू ते आहे राज्य प्रशासन. प्रशासनाचे 3 भागामध्ये विभागणे, राज्य पातळीवर राज्य प्रशासन, जिल्हा पातळीवर जिल्हा प्रशासन आणि गाव पातळीवरती ग्राम प्रशासन. यापैकी पहिलं राज्य पातळीवरील प्रशासन व्यवस्था म्हणजेच राज्य प्रशासन होय. काय आहे राज्य प्रशासनामध्ये महत्वाचे येणारे घटक, याच्यावरती जर साधारणतः आपण लक्ष दिलं बघितलं तर याच्याबद्दल आपल्याला कळेल की राज्य प्रशासनाचा प्रमुख असेल राज्यपाल. राज्यपालांच्या नेतृत्वाखाली असणारी ही व्यवस्था काय आहे ते बघूयात. मुळात केंद्रीय पातळीवरती केंद्र सरकार, प्रांत पातळीवरती राज्य सरकार, जिल्हा पातळीवरती जिल्हा प्रशासन, गाव पातळीवरती ग्राम प्रशासन. यापैकी आपल्या एकूण अभ्यासक्रमामध्ये येत असणारे घटक जर साधारणतः बघितले, याच्यामध्ये राज्य प्रशासन म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या पातळीवरती किंवा महाराष्ट्र शासनाअंतर्गत गृहविभागासाठी डिपार्टमेंटल PSI या माध्यमातून हे पद भरलं जात असल्यामुळं आपल्याला राज्य प्रशासन शिकताना हा महाराष्ट्र स्पेसिफिक संदर्भ विचारात घेणं गरजेचं असणार आहे. म्हणजे या पातळीवरती जे प्रश्न येणार आहेत ते राज्य महाराष्ट्राच्या संदर्भात येतील. कसे आहे हे महाराष्ट्राच्या संदर्भातील हे घटक. राज्याचा किंवा प्रांताचा प्रथम नागरिक असेल राज्यपाल. याच्याबद्दल आपण काय शिकणार आहे, काय बघणार आहे, काय विचारलं आहे. प्रथम नागरिक असणार आहे राज्यपाल. राज्यपालाची नियुक्ती कशी होते, भारतीय राज्यघटनेमध्ये राज्यपाल पदाबद्दलच्या काय तरतुदी दिलेल्या आहेत, राज्यघटनेच्या परिप्रेक्षामध्ये राज्यपाल पदाचे कार्य, अधिकार, भूमिका, नियुक्ती, कालावधी, कामकाज प्रणाली, बडतर्फी, कालमर्यादा याबद्दलचा त्या ठिकाणचा संदर्भ देऊन आपण राज्यपाल घटक बघणार आहोत. उदाहरणार्थ सध्या महाराष्ट्रामध्ये सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत इथपासून ते राज्यपाल या पदावरील व्यक्तीची नियुक्तीची पत्र कुणाद्वारे पाठवले जातात, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, राज्यपाल या पदासाठी नियुक्त केलेल्या व्यक्तीला पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतं. तिसरा मुद्दा, राज्यपालांचं कार्य काय असतात, राज्यपालांच्या अधिकाराचा काय भाग असतो, हेही मुद्दे आपण त्या ठिकाणी बघूयात. राज्यपाल राष्ट्रपतीद्वारा नियुक्त असतो, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, राज्यपालांबद्दल काय अभ्यासलं पाहिजे. राज्यपालांना त्या ठिकाणी 5 वर्षाची नियुक्तीपासूनचा कालखंड असतो.
नियुक्तीपासूनचा 5 वर्षाचा हा असणारा कालखंड, त्या ठिकाणी कालावधीपूर्वी राज्यपालांना पदावरून दूर करता येतं का? कालावधी समाप्तीपूर्वी राज्यपाल राजीनामा देऊ शकतात का? राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत याचा अर्थ कालावधीनंतर पुनर्नियुक्तीस ते पात्र ठरण्यासाठी राष्ट्रपतींचं फेरनियुक्तीचं पत्र त्यांना जातं का? या पद्धतीनं बाबी आपण इथं अभ्यासणं गरजेचं असणार आहे. राज्यपाल या ठिकाणी प्रांताचा किंवा राज्याचा प्रथम नागरिक, त्यांच्या नेतृत्वाखाली असणारी ही व्यवस्था जर 3 भागामध्ये आपण विभाजित केली, राज्याचं कार्यकारी मंडळ, राज्याचं विधिमंडळ किंवा राज्याचं कायदेमंडळ आणि राज्याचा महाधिवक्ता. कार्यकारी मंडळ, राज्याचं कार्यकारी मंडळ म्हणजे कसं असेल? त्या ठिकाणी राज्यपालांना त्यांच्या कार्यामध्ये मदत करणारं, सहाय्य करणारं आणि त्या ठिकाणी सल्ला देणारं जे कार्यकारी मंडळ असतं ते मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली कामकाज करत असतं. मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली राज्य कार्यकारी मंडळ कामकाज करतंय, जे आपला दैनंदिन कामकाजासंदर्भातला सल्ला राज्यपालांना त्या ठिकाणी दिला जातो. कार्यकारी मंडळामध्ये कुणाचा समावेश होतो? उदाहरणार्थ मुख्यमंत्री, याबद्दल आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की मुख्यमंत्री, मग महाराष्ट्राचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत ते कुठल्या राजकीय पक्षाचे आहेत, सध्या महाराष्ट्र राज्याचं मंत्रिमंडळ आहे यामध्ये समाविष्ट असणारे आघाडी किंवा महायुतीचं सरकारमध्ये कुठल्या कुठल्या राजकीय पक्षांचा समावेश होतो. याशिवाय सध्या एकूण कार्यकारी मंडळचं नेतृत्व करणारे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री आहेत. अगदी याबद्दल जर थोडं स्पेसिफिक माहिती बघायचं म्हटलं तर स्वतंत्र महाराष्ट्राचे किंवा संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे ज्या सातारा जिल्ह्यातून येत होते त्याच सातारा जिल्ह्यातून येत असणारे सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील मूळतः सातारा जिल्ह्यातून येतात. इथपासून हा प्रवास सुरू होईल. राज्याचं कार्यकारी मंडळ म्हणून मुख्यमंत्री आपल्या दैनंदिन कामकाजासाठी कुणाला जबाबदार असतील? मुख्यमंत्री पदाचा काही कालावधी असतो का? मुख्यमंत्री अविश्वास ठरावाला सामोरं जात असताना कोणत्या सभागृहाला जबाबदार असतील? मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली विविध विषयाची त्या ठिकाणी जी विभागणी केली जाते त्यांच्याद्वारा, त्यांच्यामध्ये 2 प्रकारच्या मंत्र्यांचा समावेश होतो. ते मंत्री कसे असतील? उदाहरणार्थ मंत्रिमंडळ, ज्याच्यामध्ये कॅबिनेट रँकच्या मंत्र्यांचा समावेश होतो. कॅबिनेट मंत्र्यांच्या रँकचा समावेश असणारे हे मंत्री असतील, यांचा समावेश मंत्रिमंडळामध्ये होतो. मग कॅबिनेट रँकचे मंत्री म्हणजे कोणते मंत्री हेही आपल्याला समजून घ्यावं लागेल या व्यवस्थेमध्ये. कॅबिनेट रँकचे मंत्री म्हणजे असे मंत्री जे मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकांना, दैनंदिन बैठकांना विशेष बोलावण्याची आवश्यकता नाहीये, त्यांना निमंत्रणाची आवश्यकता नाहीये. जेव्हा केव्हा कॅबिनेटची बैठक बोलवली जाते, मंत्रिमंडळाची बैठक बोलवली जाते, तेव्हा सर्व रँक त्या ठिकाणी पैकी फक्त कॅबिनेट रँकचे मंत्री या बैठकांना उपस्थित राहू शकतात. असं कॅबिनेट रँकच्या मंत्र्यांबद्दल आपण म्हणू शकतो. मंत्री परिषद म्हणजे काय? ज्या प्रकारच्या मंत्र्यांच्या परिषदेमध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री स्वतंत्र कारभार, इंडिपेंडंट चार्ज असं आपण त्यांना म्हणू, आणि केवळ राज्यमंत्री असं त्याचं वर्गीकरण आपण करू शकतो. अशा 3 प्रकारच्या मंत्र्यांचा समावेश मंत्रिपरिषदेमध्ये होतो. काउन्सिल ऑफ मिनिस्टर असं ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणूयात, मंत्रिमंडळाला कॅबिनेट मिनिस्ट्री असं आपण म्हणूयात, आणि मुख्यमंत्र्याला चीफ मिनिस्टर असं आपण म्हणतो. हे राज्य कार्यकारी मंडळाचे भाग असतात. राईट. यानंतर राज्य विधिमंडळ किंवा राज्याचं कायदेमंडळ, वेगळ्या भाषेमध्ये काही पुस्तकांमध्ये प्रांतिक कायदेमंडळ असा ज्याचा उल्लेख केला जातो. प्रांतिक कायदेमंडळ, स्टेट लेजिस्लेशन असं ज्याला म्हटलं जातं, ते राज्य विधिमंडळ किंवा राज्याचं कायदेमंडळ होय. राज्याचं कायदेमंडळ 2 भागामध्ये त्या ठिकाणी द्विगृही कायदेमंडळ ही त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. महाराष्ट्र या राज्यासाठी कायदेमंडळ हे द्विगृही आहे.
याच्यामध्ये एक राज्य विधान परिषद आणि दुसरा आहे राज्य विधानसभा. त्या ठिकाणी याला राज्य विधानसभा असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. राज्य विधानसभा. काय आहे राज्य विधानसभा आणि राज्य विधान परिषद? राज्य विधान परिषद कशी असते आणि राज्य विधानसभा कशी असते? मग राज्य विधान परिषद म्हणजे राज्य कायदे मंडळाचं वरिष्ठ सभागृह आहे. महाराष्ट्र, तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाची सदस्य संख्या 78 आहे. पहिला मुद्दा. विधान परिषदेचे सदस्य संख्या किती आहे, कालावधी किती आहे, अधिकार किती असतात, कार्य किती असतात, याही बाबी आपण त्या ठिकाणी राज्य विधान परिषदेच्या बाबतीत बघू शकतो. उदाहरणार्थ आपण त्या ठिकाणी विधान परिषद विधानसभेबद्दल ही माहिती बघू शकतो की विधान परिषद कशी असेल. विधान परिषद द्विगृही कायदे मंडळ किंवा प्रांतिक कायदे मंडळ यालाच आपण ही तरतूद बघूया. द्विगृही आहे विधान परिषद आणि विधानसभा. विधान परिषद सदस्य संख्या आपली किती आहे? 78 सदस्य संख्या म्हणजे 78 सदस्य संख्या असणारे विधान परिषद आहे. वरिष्ठ सभागृह आहे. महाराष्ट्रामध्ये द्विगृही कायदे मंडळ आहे. तसं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, परीक्षेत आलेला आहे, पुढीलपैकी कुठल्या राज्यात द्विगृही कायदे मंडळ नाही? मग उदाहरणार्थ महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार आणि गुजरात. तुम्हाला पर्याय दिले 4. मग यापैकी तुम्हाला निवडायचं आहे. तुम्हाला हे माहिती पाहिजे की कुठल्या कुठल्या राज्यामध्ये द्विगृही कायदे मंडळ आहे. महाराष्ट्रामध्ये आहे का? आहे. कर्नाटकात आहे का? आहे. उत्तर प्रदेशात आहे का? आहे. तर गुजरातमध्ये आहे का? तर नाही. म्हणून गुजरात या राज्यात विधान परिषद नसणारं राज्य किंवा प्रांत आपण म्हणू शकतो. हा पहिला मुद्दा. विधान परिषदेचे पीठासीन अधिकारी कोण असतात? उदाहरणार्थ आपल्याला कल्पना आहे की विधान परिषदेचे त्याला आपण अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असं साधारणतः हे पीठासीन अधिकारी असतात. उपाध्यक्ष अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते असतील पीठासीन अधिकारी. कोण आहे महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे सध्याचे उपाध्यक्ष? तुम्हाला कल्पना असेल की नीलमताई गोरे, डॉक्टर नीलमताई गोरे या विधान परिषदेच्या सध्या उपाध्यक्षा आहेत. तर अध्यक्षपद त्या ठिकाणी रिक्त आहे. कदाचित तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सध्या निवृत्त झालेले किंवा त्या ठिकाणी पदावरनं नुकतेच निवृत्त झालेले, पायउतार झालेले विधान परिषदेचे अध्यक्ष कोण होते? याबद्दल योग्य पर्याय निवडा. तुम्हाला त्या ठिकाणी पर्याय दिला जाईल राहुल नार्वेकर, डॉक्टर नीलमताई गोरे, उदयनराजे भोसले, रामराजे नाईक निंबाळकर. मग यापैकी पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज केलेले अध्यक्ष म्हणजेच रामराजे नाईक निंबाळकर, जे आता निवृत्त झालेत. तो उपाध्यक्ष असेल त्या ठिकाणचे. या पद्धतीचे प्रश्न पीठासीन अधिकाऱ्याच्या बद्दल विचारले जातील. पीठासीन अधिकाऱ्यांबद्दल विधानसभेकडे वळालात तर तुम्हाला या ठिकाणी विधानसभेचे पीठासीन अधिकारी म्हणजे त्याला तुम्ही सभापती आणि उपसभापती असं देखील म्हणू शकता. सभापती आणि उपसभापती असं म्हणू शकता. कोण आहेत त्या ठिकाणी सध्याचे महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे सभापती? राहुल नार्वेकर हे आता सध्या आपल्या विधानसभेचे सभापती आहेत. तर कोण आहेत उपसभापती? नरहरी झिरवळ हे त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपसभापती आहेत. यांच्या ॲब्सेन्सीमध्ये एक मंडळ असतं. ते मंडळ विधानसभा अध्यक्षीय मंडळ आणि विधान सभापती अध्यक्ष पीठासीन अधिकारी मंडळ हे देखील त्या ठिकाणी कार्यरत असतं. जे पीठासीन अधिकारी सभापती किंवा उपसभापती यांच्या ॲब्सेन्सीमध्ये या मंडळातील एक सदस्य
रोटेशन पद्धतीने याचं त्या ठिकाणी काय करतंय, अध्यक्षपद भूषवत असतंय. असं साधारणतः 6 सदस्यीय ते 8 सदस्यीय हे मंडळ त्या ठिकाणी पीठासीन अधिकाऱ्याचं मंडळ कार्यरत असतं. मित्रांनो, याशिवाय विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? विधान परिषदेची सदस्य संख्या आत्ताच आपण बघितल्याप्रमाणे हे 78 आहे. मग याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो, पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या समान आहे? मग तुम्हाला या पद्धतीने प्रश्न दिला गेला आणि त्या ठिकाणी विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या आपल्याला महाराष्ट्राची माहिती पाहिजे, कर्नाटकची माहिती पाहिजे, बिहारची माहिती पाहिजे, आंध्र प्रदेशची हवी आहे, तेलंगणा हवी आहे, उत्तर प्रदेशची किती आहे, याच्याबद्दल प्रश्न विचारला कदाचित जाऊ शकतो. पण स्पेसिफिकली आतापर्यंत तुम्हाला डिपार्टमेंटल PSI ला महाराष्ट्र ओरिएंटेडच प्रश्न विचारलेले आहेत. आपल्याला प्रश्न विचारला की विधानसभेची महाराष्ट्र राज्याची सध्याची कमाल सदस्य संख्या किती आहे? तर 288 सदस्य संख्या आहे सध्या. महाराष्ट्र राज्य विधानसभेची सध्याची कमाल सदस्य संख्या आहे ती. निवडणूक पद्धत कशी असते? विधान परिषदेची निवडणूक पद्धत आपल्याला माहिती आहे. विधान परिषदेवरती त्या ठिकाणी विधानसभा मतदारसंघ म्हणजे विधानसभेतील आमदार मतदान करून विधान परिषदेतील सदस्यांना त्या ठिकाणी पाठवतील, पहिला मुद्दा. दुसरा, महाराष्ट्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, नगर परिषद सदस्य मतदान करून काही विधान परिषद सदस्यांना पाठवतात. याशिवाय पदवीधर मतदारसंघातून काही सदस्य निर्वाचित केले जातात, तर काही हे शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात. ह्या पद्धतीने त्या ठिकाणी विधान परिषद असेल. तर विधानसभेमध्ये मात्र एकल त्या ठिकाणी एक मतदारसंघ बरोबर एक उमेदवार, ज्याला आपण 1 कॉन्स्टिट्युएंट त्या ठिकाणी कॉन्स्टिट्युएन्सी इज इक्वल टू 1 मेंबर, एकास एक विधानसभा मतदारसंघ बरोबर एक सदस्य, ही पद्धत आपण त्या ठिकाणी फॉलो करतो. विधान परिषदेचा कार्यकाल किती आहे याच्यामध्ये तुम्हाला कळू शकतं की यांचा कार्यकाल 6 वर्षाचा आहे, तर यांचा कार्यकाल 5 वर्षाचा आहे. म्हणजे कार्यकालामध्ये फरक येतोय का लक्षात? तुम्हाला विचारलं जाईल प्रांतिक कायदे मंडळातील कालावधी विचारात घेता कनिष्ठ सभागृह कुठलं आहे? अधिकार बाबीत नाही, कालावधी विचारात घेता. मग विधान परिषद आणि विधानसभा त्या ठिकाणी दोन्ही पर्याय किंवा त्या ठिकाणी लोकसभा, राज्यसभा, विधान परिषद, विधानसभा अ ब क ड दिले. वरीलपैकी कुठल्या सभागृहाचा कार्यकाल समान आहे? मग इथं तुम्हाला हे ओळखावं लागेल की विधान परिषद आणि राज्यसभा सभागृहाचा कालावधी 6 वर्षाचा आहे, लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाल 5 वर्षाचा आहे. हा कालावधीचा मुद्दा झाला. नंतर त्या ठिकाणी कामकाज किंवा कार्य. आता विधान परिषदेचं कार्य आणि त्या ठिकाणी विधानसभेचं कार्य आपल्याला कल्पना आहे मित्रांनो की या पद्धतीनं कामकाजामध्ये कसा फरक पडतोय. मग कायदेविषयक कार्य कुठलं आहे विधानसभेचं? उदाहरणार्थ कायदा निर्मिती प्रक्रियेमध्ये विधान परिषदेला आर्थिक बाबींमध्ये खूप मर्यादित स्वरूपाचे निग्लिजिबल किंवा अगदीच किमान पातळीवरती अधिकार आहेत, तर विधानसभेला मात्र आर्थिक बाबींमध्ये जवळजवळ संपूर्ण अधिकार आहेत. हे कायदेविषयक आर्थिक बाबींमध्ये म्हणता येईल की इथं विधानसभेला सर्वाधिक अधिकार आहेत जवळजवळ पूर्णतः, आणि विधान परिषदेला मात्र अतिशय कमी म्हणजे निग्लिजिबल त्या ठिकाणी अधिकार आहेत. श्रेष्ठ विधानसभा आहे, तर अतिशय निग्लिजिबल स्वरूपाचे अधिकार विधान परिषदेला आहेत. कायदेविषयक बाबींमध्ये तुम्हाला प्रत्येक कायदा महाराष्ट्र राज्य विधिमंडळामध्ये मांडण्यात आलेलं प्रत्येक विधेयक विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये मांडावं लागेल आणि मंजूर करून घ्यावे लागेल. कार्यकारी अधिकारांबद्दल एक मुद्दा सांगता येईल आपल्याला की विधानसभा ही सरकारवर अविश्वास ठराव आणू शकते, तर विधान परिषद सरकारवर अविश्वास ठराव आणू शकणार नाही. हा फरक आहे कार्यकारी विषयक अधिकारांवर. म्हणजे कार्यकारी मंडळावर नियंत्रणाबाबत विधानसभेचे अधिकार अधिक आहेत. निर्वाचन मंडळ, उदाहरणार्थ कुठल्या निवडणुकींमध्ये त्या ठिकाणी विधानसभा सदस्य भाग घेतात. उदाहरणार्थ कार्यकारी मंडळावरती अविश्वास आणणारा ठरावावर मतदान करतात. उदाहरणार्थ राष्ट्रपतीच्या निवडीच्या प्रक्रियेमध्ये विधानसभा सदस्य मतदान करतायत. या पद्धतीनं विधानसभेच्या
सदस्यांना निर्वाचन मंडळ म्हणून काम करण्याचा अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होतोय. निवडणूक विषयक अधिकार असं देखील आपण म्हणू शकतो. विशेष अधिकाराबद्दल म्हणाल तर त्या ठिकाणी प्रत्येक सभागृहाला, उदाहरणार्थ विधानसभेच्या सदस्याचे विशेष अधिकार असतात, विधान परिषदेच्या सदस्याचे विशेष अधिकार असतात. प्रशासनात काम करत असताना विधानसभेचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी जर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जर त्या ठिकाणी याच्यावरती कुठल्याही पद्धतीनं सहेतुक पद्धतीनं कारवाई केली तर त्याला प्रोटेक्शन किंवा विशेष अधिकाऱ्याच्या माध्यमातून संरक्षण देण्याचं काम केलं जातं. हा एक मुद्दा. तसेच विधिमंडळामध्ये कामकाज करत असताना सांगितलेले मुद्दे, केलेले आरोप याला कोणत्याही कोर्टामध्ये त्या ठिकाणी त्यांच्यावरती दावा किंवा खटला दाखल करता येत नाही. विधान परिषद आणि विधानसभा सदस्यांना जरी त्या ठिकाणी कुठल्याही कारणाने त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर अटकेत टाकलेलं असलं, पण त्या ठिकाणी तिथं जर एखाद्या विधेयकावरती मतदान करायचं असताना त्या सदस्यांना अगदी विशेष अधिकार प्राप्त होतात आणि अगदी तुरुंगातून देखील त्या ठिकाणी या सदस्यांना मतदानासाठी विधिमंडळामध्ये आणावं लागतं. हा त्यांचा विशेष अधिकाराचा मुद्दा आहे. घटना दुरुस्ती विषयक अधिकारांचा बाब विचारात घेतला तर इथं तुम्हाला विधानसभेकडे संपूर्ण अधिकार जात आहेत. म्हणजेच विशेष अधिकार विधान परिषदेला मात्र याबाबत अधिकार नाहीत. कुठल्याही पद्धतीनं परिषद घटना दुरुस्तीच्या बाबतीत इन्व्हॉल्व्ह होणार नाही, सभा मात्र इन्व्हॉल्व्ह होणार आहे. उदाहरणार्थ भारतीय राज्यघटनेतील 368व्या कलमानुसार, कलम 368व्या कलमानुसार त्या ठिकाणी काय होणार आहे की या कलमानुसार घटना दुरुस्ती विषयक बाब 368वा कलम आहे ते इथं वर्कआउट होईल आणि यानुसार अतिविशिष्ट स्वरूपाच्या घटना दुरुस्ती विधेयकावर, ज्याच्यामध्ये संसदेच्या विशेष बहुमताने आणि याशिवाय निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यातील विधानसभेचा त्या ठिकाणी तिथं किमान बहुमताने त्या विधेयकाला पाठिंबा मिळाल्यास ते घटना दुरुस्ती विधेयक मंजूर होत असतं. उदाहरणार्थ आपल्याला कल्पना आहे की जीएसटी संदर्भातील विधेयक त्या ठिकाणी या पद्धतीनं आहे. आत्ताच सध्या करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून एक मुद्दा चर्चेला आहे की आत्ता 1 नेशन 1 इलेक्शन यासाठी देखील चर्चा येते. कुणाच्या अध्यक्षतेखाली 1 नेशन 1 इलेक्शन यासाठी आयोग स्थापन करण्यात आलेला आहे. एक त्या ठिकाणी विचार विनिमय करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. कोण आहे त्यांचे अध्यक्ष? काही कल्पना तुम्ही सांगू शकता का? बघा विचार करून. तर अशा पद्धतीनं 1 नेशन 1 इलेक्शनची प्रक्रिया जर पूर्ण करत असताना आपल्याला या प्रकारच्या घटना दुरुस्तीची आवश्यकता पडल्यास विधानसभेची आवश्यकता पडणार आहे. हा एक मुद्दा आहे. आणि संकीर्ण स्वरूपामध्ये त्या ठिकाणी मग आमदार खासदारांबद्दल वेतनाचे अधिकार असतील, आमदारांबद्दल विधानसभा विधान परिषदेच्या आमदारांना असणारे विशेष पासेसची सोय असेल, किंवा यांच्यासाठी त्या ठिकाणी मुंबईमध्ये निवासस्थानाची विशेष उपलब्धता असेल, किंवा यांच्यासाठी एकदा जरी त्या ठिकाणी विधानसभा अथवा विधान परिषद सदस्य म्हणून निर्वाचित झाल्यानंतर त्यांना अगदी आमरण स्वरूपाचं त्या ठिकाणी पेन्शनची उपलब्ध असेल, निवृत्ती वेतनाची सोय असेल, हे संकीर्ण स्वरूपात बाबी आपण विचारात घेऊ शकतो. याशिवाय मित्रांनो, आपल्याला जो मुद्दा त्या ठिकाणी तिथं सांगितलेला आहे तो कसा आहे, राज्याच्या त्या ठिकाणी विधिमंडळानंतर राज्याचा महाधिवक्ता याच्याबद्दल आपण बघतोय. राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी, याच्यामध्ये तुम्ही काय बघणार आहेत? राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असणार आहे? सर्वोच्च कायदा अधिकारी हा महाधिवक्ता असणार आहे. कायदा अधिकारी हा कोण असणार आहे? राज्याचा महाधिवक्ता असणार आहे. राज्याचा महाधिवक्ता हे शासकीय पद आहे का? यांना वेतन दिलं जातं का? यांना निवृत्ती वेतन असतं का मानधन दिलं जातं, वगैरे वगैरे बाबी याच्यामध्ये विचारल्या जातात. भारतीय राज्यघटनेतील कुठल्या कलमानुसार राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती त्या ठिकाणी केली जाते? महाधिवक्त्यांची भूमिका, त्यांच्याबद्दलचे अधिकार, त्यांचे कार्य, कायदेविषयक संबंधांमध्ये त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये कायदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये यांची असणारी इन्व्हॉल्वमेंट, या सगळ्या बाबी जर विचारात घेतलात
तर आपल्याला लक्षात येईल की राज्याचा महाधिवक्ता हा राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. यांचे कार्य काय आहेत, अधिकार काय आहेत, मर्यादा काय आहेत, नियुक्ती कशी होतीये, निलंबनाची प्रक्रिया काय आहे, बडतर्फ करता येतं का, त्यांचा त्या ठिकाणी सरकारबद्दल मग यांना वेतन सरकारमधून दिलं जातं का, निवृत्त मानधन दिलं जातं, मग सरकारी सेवक कन्सिडर होतो का त्या ठिकाणी नाही. मग या पद्धतीनं राज्याच्या महाधिवक्त्याबद्दलची त्या ठिकाणी तरतूद आपण बघू शकतो मित्रांनो. याशिवाय आपण पुढच्या बाबींमध्ये जिल्हा प्रशासनाकडे आपण त्या ठिकाणी वळतोय. हा जो सेकंड सेक्शन आहे ज्या सिलेबसमध्ये, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला हेच बघायचं की आपले मुख्यतः घटक कुठलेत आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बाबी आपण त्या ठिकाणी अभ्यासक्रमासाठी घेतोय. मित्रांनो, जिल्हा प्रशासनाबद्दल विचार केल्यास आपल्याला लक्षात येईल की जिल्हा प्रशासन समजून घेण्यासाठी आपल्याला त्याच्या खालचा भाग तर समजून घ्यावाच लागेल, पण जिल्हा प्रशासनाच्या वरती काय असतं तर महसूल विभागाचा विभागीय महसुली आयुक्त हे जिल्हा प्रशासनाच्या वरती असतात. उदाहरणार्थ कशी विभागणी होते, देश पातळीवरती केंद्र सरकार, राज्य पातळीवरती राज्य सरकार किंवा प्रांतिक सरकार, विभागीय महसुली कार्यालय, विभागीय महसूल किंवा महसूल विभाग. उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की मराठवाडा महसुली विभाग, पुणे महसुली विभाग, या पद्धतीने हे विभागीय पातळीवर असतील आणि याच्या खाली जिल्हा प्रशासन असतं. उदाहरणार्थ आपण जर असं म्हणलं मराठवाड्यामध्ये समजा आपण हा महसुली विभाग कन्सिडर केला तर एखादा जिल्हा कुठलाही तुम्ही त्या ठिकाणी बीड, लातूर, धाराशिव वगैरे त्या ठिकाणी, फॉर एक्झाम्पल आपण धाराशिवचं उदाहरण घेऊयात की धाराशिव त्या ठिकाणी आहे. मग हा झाला जिल्हा. आता धाराशिव मधील प्रशासन बघणं म्हणजे धाराशिव जिल्हा प्रशासन बघणं असा त्याचा अर्थ होतोय. मग धाराशिवच्या जिल्हा प्रशासनाबद्दल बघताना आपल्याला जिल्हा धाराशिव कन्सिडर केला आहे. जिल्हाधिकारी हे असतील प्रमुख. जिल्हाधिकाऱ्यांची मग त्या ठिकाणी दर्जा काय असेल, IAS दर्जाचा हा त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेला अधिकारी, यांची सिलेक्शन प्रक्रिया काय असते, कसा निवडला जातो IAS दर्जाचा अधिकारी, काय भूमिका असते याबद्दलची त्यांची. याशिवाय हा IAS अधिकारी कामकाज करताना कुठल्या पद्धतीने नियोजन करणार आहे, मग यांची सिलेक्शन प्रक्रिया फक्त IAS मधूनच होते का, मग डेप्युटी कलेक्टर रँकचा राज्य लोकसेवा आयोगाद्वारे निवडलेला, स्पर्धा परीक्षेतून निवडलेला आणि राज्य शासनाद्वारे नियुक्त केलेला डेप्युटी कलेक्टर रँक, डेप्युटी CEO रँक या दर्जाचा अधिकारी काही वर्षानंतर IAS रँकला जातो का, तर हा जिल्हाधिकारी होण्यास त्या ठिकाणी पात्र होतो. जिल्हाधिकाऱ्यांचा रोल काय असतो, भूमिका काय असते, त्यांची त्या ठिकाणी कामकाज प्रणाली कशी असते. उदाहरणार्थ जिल्हाधिकाऱ्याची नियुक्ती राज्य शासनाद्वारे केली जाते. जरी यांची निवड UPSCच्या माध्यमातून होत असली, केंद्र सरकारच्या अधीन जे जरी असले तरी सुद्धा एकदा त्यांची कॅडर त्या ठिकाणी निर्धारित झाल्यानंतर राज्य शासना त्या ठिकाणी यांच्यावरती मग यांची बदली असू द्या, बढतीबद्दलचा त्या ठिकाणी सल्ला असू द्या किंवा राज्याअंतर्गत त्यांची बदली, काही कालावधीसाठी अतिरिक्त स्वरूपाचं काम देणं वगैरे भूमिका त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी पार पाडणं कायद्यानुसार त्या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. जिल्हा प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी हा एक असा घटक आहे की ज्याच्या अवतीभोवती हे प्रशासन चालतं. जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका अनेक पद्धतीने म्हणता येईल. उदाहरणार्थ त्यांची विविध भूमिका जर बघितली तर महत्वाची भूमिका तुम्ही म्हणू शकता या ठिकाणी ही प्रशासकीय भूमिका पण आहे. प्रशासकीय स्वरूपाची भूमिका कशी आहे, काय आहे प्रशासकीय भूमिका. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख अधिकारी जिल्हाधिकारी असतो. जिल्हाधिकाऱ्यांचे हे अधिकार असतात. जिल्ह्याअंतर्गत असणाऱ्या राजपत्रित अधिकाऱ्यांवर त्यांचं नियंत्रण असतं. मग त्यांची बदली करणं, बढती करणं, त्यांच्या जिल्ह्याअंतर्गत त्या ठिकाणी अतिरिक्त स्वरूपाची कामाची जबाबदारी देणं, जिल्हाधिकाऱ्यांना मदत करणारा अतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा त्या ठिकाणी सहाय्यक जिल्हाधिकारी, त्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी रँक, या पद्धतीनं त्यांना प्रशासकीय पातळीवरती या श्रेणीतील अधिकारी त्यांच्या दैनंदिन कामकाजावर त्या ठिकाणी मदतगार म्हणून अधिकारी म्हणून काम करतात. कायदा व सुव्यवस्था, लॉ अँड ऑर्डर बद्दलचे अधिकार कसे असतात. जिल्हाधिकारी हे त्या ठिकाणी
जिल्हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून, सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीसच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लॉ अँड ऑर्डरची त्या ठिकाणी नियंत्रण ठेवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असतात. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था राखणे, जिल्ह्यातील कारागृह प्रशासनावर नियंत्रण ठेवणे, जिल्ह्यातील त्या ठिकाणी महत्वाच्या अशा ज्या शासकीय कार्यक्रम असतात, राजशिष्टाचार अधिकारी म्हणून त्यांची त्या ठिकाणची भूमिका असेल. याशिवाय जिल्ह्याचा कोषागारांवर अप्रत्यक्ष नियंत्रण असेल, जिल्हा जनगणना अधिकारी, जिल्हा राजशिष्टाचार अधिकारी या पद्धतीने देखील त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्य पार पाडणं अपेक्षित असतं. या इतर किंवा विविध स्वरूपाच्या कार्यामध्ये तुम्ही अनेक बाबी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये घेऊ शकता. व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापनाची एखाद्या जिल्ह्यामध्ये, उदाहरणार्थ धाराशिव जिल्ह्यामध्ये समजा अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झाली असेल, मग टँकरची अतिरिक्त सोय करणे, चाऱ्या छावण्यांची उपलब्धता निर्माण करून देणे वगैरे वगैरे बाबी, किंवा भूकंप त्या ठिकाणी, उदाहरणार्थ धाराशिव आणि लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी किल्लारी येथे पूर्वी भूकंप आला होता 1993च्या स्वरूपास. तर या 93-94 मध्ये आलेला हा भूकंप असू द्या, मग याच्यामध्ये काय भूमिका असणार आहे जिल्हाधिकाऱ्यांची, प्रशासकीय अधिकारी या नात्यानं, असा हा जिल्हाधिकाऱ्यांचा रोल असेल. जिल्ह्याच्या खाली जिल्ह्याच्या काही भाग 3 ते 4 तालुके, कधी कधी 2 ते 3 तालुके, कधी कधी 3 ते 4 तालुके एकत्र करून प्रांत तयार होतो किंवा विभाग तयार होतो. इथं महाराष्ट्रामध्ये त्याला प्रांताधिकारी म्हणतात. साधारणतः हा डेप्युटी कलेक्टर रँकचा ऑफिसर असतो, ज्याची निवड महाराष्ट्र राज्याच्या एमपीएससीच्या माध्यमातून केली जाते, किंवा त्या ठिकाणी तहसीलदाराचं प्रमोशन होतं. अशा प्रकारचा हा दर्जा त्या ठिकाणी आहे. काय 3 ते 4 तहसील किंवा 3 ते 4 तालुके एकत्र येऊन एक प्रांत तयार होतो किंवा एक उपविभाग तयार होतो का. मग इथं तहसील पातळीवरती आपण येऊया. तहसील किंवा तालुका, मराठीमध्ये आपण त्याला तालुका म्हणतो किंवा त्या ठिकाणी तहसील म्हणतो, ज्याला तहसील कार्यालय म्हणतो. त्या कार्यालयाचा प्रशासकीय अधिकारी कोण असणार आहे? आपला तहसीलदार असणार आहे, ज्याला मामलेदार कचेरी देखील आपण म्हणतो. तीच आपली तहसील कचेरी किंवा तहसील कार्यालय. मग तहसीलदारांची त्या ठिकाणी सिलेक्शन कसं होतंय? आपल्याला माहितीये की महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून, एमपीएससीच्या माध्यमातून वर्ग 1चा या अधिकाऱ्याची निवड केली जाते. हा राजपत्रित दर्जाचा अधिकारी असतो वर्ग 1चा. त्यांची निवड एमपीएससीच्या माध्यमातून, किंवा नायब तहसीलदारांचं वरती होणारं त्या ठिकाणी प्रमोशन, म्हणजे तहसील पातळीवर तहसीलदार, त्यांना मदत करणारे 3 ते 4 रेसिडेन्शियल, त्याला RNT रेसिडेन्शियल नायब तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार, प्रशासकीय नायब तहसीलदार, किंवा अन्य कामांसाठी एखादा अतिरिक्त स्वरूपाचा नायब तहसीलदार, या माध्यमातून तहसीलचं कार्य चालतं. मित्रांनो, त्याच्याही खाली अगदी परिमंडळ, म्हणजे काही त्या ठिकाणी एखाद्या तहसील अंतर्गत, उदाहरणार्थ 100 जर ग्रामपंचायती असतील तर साधारणतः 25-25चे 4 किंवा 30-30चे 2 आणि 40चा 1 या पद्धतीनं परिमंडळ त्या ठिकाणी निर्माण केलं जातं. आणि या परिमंडळाचा प्रमुख असतो मंडलाधिकारी, ज्याला इंग्रजीमध्ये सर्कल ऑफिसर असं आपण म्हणतो. CO साहेब किंवा सर्कल ऑफिसर असं ज्याला म्हणतो, तो मंडल किंवा मंडलाधिकारी त्या ठिकाणी असेल. आणि मग त्याच्या खाली सज्जा म्हणजे तलाठ्याच्या कार्यक्षेत्राला सज्जा म्हणतात. एका सज्जामध्ये 2 ते 3 किंवा कधी कधी 4 ते 5 अशा स्वरूपाची गावं देखील असतात. म्हणजे एका तलाठ्याला त्या साधारणतः 2 ते 3 गावाचा कार्यभार महसूलच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बघावा लागतो. आणि तलाठ्याच्या कार्यक्षेत्राला सज्जा असं म्हणतात. तर गावातील त्या ठिकाणी परिक्षेत्राला, कार्यक्षेत्राला सज्जा असे म्हणतात. तर तलाठ्याचं जे त्या ठिकाणी पर्टिक्युलरली कार्यालय असतं, ऑफिस असतं, त्याला आपण साधारणतः चावडी हा शब्द ग्रामीण भागामध्ये वापरला जातो. ही चावडी तिथं त्या ठिकाणी असते. आणि या पद्धतीने जिल्ह्याचं प्रशासन आपण जिल्ह्यापासून ते गाव पातळीवरती येतोय. मित्रांनो, यानंतर आपल्याला ग्रामप्रशासनाबद्दल बघतोय. काय आहे त्या ठिकाणी ग्रामप्रशासनाची व्यवस्था, ग्रामप्रशासनाची व्यवस्था किती पद्धतीनं चाललंय. ग्रामप्रशासन हा 3रा टप्पा आहे. राज्य पातळीवर राज्य प्रशासन, जिल्हा पातळीवर जिल्हा प्रशासन, गाव पातळीवरती ग्रामप्रशासन. शेवटचा टप्पा आहे एकूण अभ्यासक्रमापैकी. तर त्या ठिकाणी काय आहे ग्रामपंचायतीची व्यवस्था किंवा ग्रामप्रशासन. मित्रांनो, ग्रामप्रशासनामध्ये केवळ ग्रामपंचायत हा घटक विचारात न घेता ग्रामपंचायतीची संरचना आपल्याला समजून घ्यायची आहे. विकासात्मक कामाचं योगदान पार पाडणारी ग्रामपंचायत असते.
तर याशिवाय ग्रामपंचायतीमध्ये आरोग्य, शिक्षण, महसूल, कायदा व सुव्यवस्था याबद्दलची देखील काही भूमिका असते, ती पण आपण बघूयात. पहिल्यांदा आपण विकासात्मक प्रशासन बघूयात. विकासात्मक प्रशासनात गाव पातळीवरील ग्रामपंचायत ही व्यवस्था काम करते आहे. ग्रामपंचायत म्हणजे कोण? याच्यामध्ये ग्रामसभा, सरपंच, उपसरपंच आणि 7 ते 17 किमान 7 ते कमाल 17 सदस्य या ग्रामपंचायतीचे सदस्य असतील. निवडून आलेल्या सदस्यांमधून एकाची उपसरपंचपदी निवड केली जाईल. तर सदस्यांसोबतच थेट जनतेतून सरपंचाची निवड करण्याची पद्धत आता लागू केलेली आहे. उदाहरणार्थ तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की 2022-23 मध्ये सरपंचाची निवड कशी होते? निर्वाचित सरपंचामधून किंवा थेट जनतेतून किंवा नियुक्ती या पद्धतीने त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. ग्रामसभा साधारणतः याच्यावर प्रश्न येतो की ग्रामसभेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होतोय? सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी आणि ग्रामसेवक पैकी कुणाचा होत नाही वगैरे वगैरे याचा त्या ठिकाणी इथं ग्रामसभेची बाब लक्षात घेतली जाते. सरपंचाची निवड, उपसरपंचाची निवड, रिझर्वेशन पद्धत, कालावधी, मर्यादित स्वरूप, निवडणूक पद्धत या पद्धतीने आपण ही व्यवस्था बघणार आहे. ग्रामपंचायतीचा जो महत्वाचा प्रशासकीय अधिकार असतो, विकासात्मक प्रशासनाचा गाव पातळीवरील हा अधिकारी असतो. नावात जरी त्या ठिकाणी ग्रामसेवक त्या ठिकाणी असलं तरी सुद्धा हा महत्वाचा प्रशासकीय अधिकारी म्हणा किंवा कर्मचारी म्हणा त्या ठिकाणी तिथं काम करतोय. तर काय आहे ग्रामसेवक? आपल्याला कल्पना आहे की जिल्हा सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून किंवा TCS IBPS पॅटर्न नुसार ग्रामसेवकाची भरती प्रक्रिया वगैरे हा पॅटर्न आपण आता बघतोय. या ग्रामसेवकाची निवड अशा पद्धतीने केली जाते. एक किंवा एकापेक्षा अधिक गावची जबाबदारी ग्रामसेवकाकडे असते. गावाचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवकाची ही जबाबदारी असते. याबद्दल हा एक भाग आपण बघतोय. काय काम करते ग्रामपंचायत? विकासात्मक कामाबद्दल असेल, काही प्राथमिक स्वरूपाची कार्य असतील, पाणी पुरवठ्याची सोय असेल, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, नियोजन या पद्धतीची महत्वपूर्ण कार्य आहेत. गावामध्ये मनोरंजनाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, गावामध्ये त्या ठिकाणी तंटा बखेडा अभियान त्या ठिकाणी करणे, याशिवाय गावाची जी सामूहिक स्वरूपाची मालकी असणारी जमिनीवरती एखादं व्यापारी संकुल उभा करणे, गावामध्ये इतर लहान मुलांच्या खेळसाठी बाग बगीचांची उपलब्धता करून देणे, हा त्याच्या दुय्यम स्वरूपाच्या अधिकाराचा भाग आहे किंवा कार्याचा भाग आहे. मित्रांनो, ग्रामपंचायत पातळीवरती इतर आरोग्य त्या ठिकाणी यंत्रणा काम करते. आपल्याला कल्पना आहे की कोरोनाच्या कालावधीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी आशाताई वर्कर या उपयुक्त ठरलेल्या एका आशाताई वर्कर आपण म्हणतो किंवा आशाताई असं ज्यांना म्हणतो, आरोग्य सेविका किंवा त्या ठिकाणी आशाताई असं ज्यांना म्हणतो, त्या आरोग्य सेविका ही महत्वाची बाब किंवा घटक आरोग्याचा भाग म्हणून ग्राम प्रशासनामध्ये कार्यरत आहे. प्राथमिक स्वरूपाचे उपचार असेल, साथीच्या रोगाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी शासनाच्या योजना राबवणं असेल किंवा त्या ठिकाणी प्राथमिक स्वरूपाची उपलब्धता करून देणं असेल, पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये यांचा सहभाग असणार किंवा दुय्यम स्वरूपाच्या बाबींमध्ये ग्राम पातळीवरील लोकांना आरोग्याच्या प्राथमिक सोयी सवलती शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणारी ही गाव पातळीवरील आरोग्य व्यवस्थापन व्यवस्था. शिक्षण, गावामध्ये साधारणतः जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षण ही त्या ठिकाणी आवश्यक बाब आहे. काही गावांमध्ये, ज्या मोठ्या स्वरूपाच्या गावांमध्ये जिल्हा परिषद माध्यमिक शाळांची देखील त्या ठिकाणी सोय करून देते. माध्यमिक शाळांच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी काही गावं उपलब्ध करून देऊ शकते. महसूल प्रशासनामध्ये आपल्याला कल्पना आहे की महसूलमधील सगळ्यात महत्वाचा घटक तलाठी असतो. एका तलाट्याकडे 2 किंवा 3 गावची त्या ठिकाणी महसुली जबाबदारी दिली जाते. महाराष्ट्र राज्य महसूल अधिनियम 1966 नुसार तलाठी या पदाची त्या ठिकाणी नियुक्ती, कामकाज प्रणाली आणि अधिकार निर्धारित केलेले आहेत. ही जबाबदारी महसूलच्या माध्यमातून तलाठी पार पाडतील. कायदा व सुव्यवस्था राखण्याची, गाव पातळीवरती कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कुणाकडे येते? तर पोलीस पाटील या व्यक्तीकडे गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी चालली आहे. मित्रांनो, पोलीस पाटलाची निवड कोण करतंय? पोलीस पाटलाचे रजा मंजुरीचे अधिकार काय आहेत? पोलीस पाटलाच्या नियुक्तीचे प्राथमिक वय किती असतं? पोलीस पाटलांना त्या ठिकाणी निलंबनाचे अधिकार कुणाकडे जातात? ही सगळी रचना आपण कायदा व सुव्यवस्था ग्राम पातळीवरती या माध्यमातून बघणार आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, साधारणतः या डिपार्टमेंटल PSI परीक्षेसाठी असणाऱ्या राज्यशास्त्र सेक्शन मधल्या, पॉलिटी सेक्शन मधल्या 3 स्तरावरील
साधारणतः अभ्यासक्रमाचा अंदाज घेतला आपण राज्य पातळीवर राज्य प्रशासन, जिल्हा पातळीवर जिल्हा प्रशासन, गाव पातळीवर ग्रामपंचायत किंवा ग्राम प्रशासन या माध्यमातून आपण आता या लेक्चरच्या माध्यमातून आपण सिलेबसची ओळख करून घेतलेली आहे. काही प्रमाणामध्ये चालू घडामोडीचा संदर्भ देऊन त्या ठिकाणी काही बाबी आपण त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय. मित्रांनो, आपण डिपार्टमेंटल PSIचा हा उपक्रम पूर्वीपासूनच राबवतोय. अगदी द युनिक अकॅडमी पुणे या माध्यमातून आपण 2016 मध्ये काही त्या ठिकाणी ही योजना यशस्वीरित्या राबवली होती. त्यानंतर त्या ठिकाणी झालेल्या परीक्षांमध्ये देखील यशस्वी झालेल्या या यशवंतांची ही कहाणी आहे. यासारखेच त्या ठिकाणी याही वर्षी 615हून अधिक पदाची प्राथमिक त्या ठिकाणी ऍड आहे. होऊ शकतं की या पदांमध्ये वाढ होऊ शकते. 615+ जागा त्या ठिकाणी आहेत. तुमच्यापैकी अनेक जणांची या पदावरती निवड निश्चितच होईल. आम्हाला देखील संधी मिळेल की तुमच्या त्या ठिकाणी यामध्ये पुढच्या वेळेस तुमचीही नावं आणि फोटो त्या ठिकाणी इथं आम्ही लावू शकू. निश्चितच या उपक्रमाचा तुम्ही फायदा घ्या. एक आपले या ठिकाणी तुमच्या या पदाला न्याय देत असणारी ही प्रक्रिया आपण राबवण्याचा प्रयत्न करतोय. या माध्यमातून रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच द युनिक अकॅडमी पुणेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण आयोजित करतोय. येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, या ठिकाणी द युनिक अकॅडमी पुणेच्या माध्यमातून हे उपलब्ध फोन नंबर्स आहेत. द युनिक अकॅडमी पुणेची वेबसाईट आहे. इथे एकदा व्हिजिट करा. इथे दिलेले नंबर्स आणि यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यास या उपक्रमाचे तुम्ही देखील घटक होऊ शकता आणि निश्चितच तुम्हाला या परीक्षा पद्धतीमध्ये घवघवीत यश निश्चितच मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.